भाजपच्या पराभवानंतर आता वेगळंच नाट्य रंगलेलं दिसतंय। भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी ज्येष्ठ पत्रकारांना नोटीस दिलेली आहे। श्वेता शालिनींचा भाऊ तोरसेकर यांना अब्रू नुकसानीची नोटीस देण्यात आलेली आहे। भाऊ तोरसेकर यांच्यासह चेतन दीक्षित यांना सुद्धा नोटीस देण्यात आलेली आहे। भाजपाचेच विवेकानंद गुप्ता तोरसकरांसाठी लढणार आहे। तर भाजप पराभवानंतर आता वेगळंच नाट्य रंगलेलं दिसतंय। भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनींनी ज्येष्ठ पत्रकारांना नोटीस दिलेली आहे। श्वेता शालिनी यांची भाऊ तोरसेकर यांना अब्रू नुकसानीची नोटीस बघायला मिळते। भाऊ तोरसेकरांसह चेतन दीक्षित यांना सुद्धा नोटीस देण्यात आलेली आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। ओम, नेमक्या कोणत्या प्रकरणामध्ये नोटीस बजावण्यात आलेली आहे? अमित, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यावर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये श्वेता शालिनी यांच्या नावाचा उल्लेख काही प्रकरणांमध्ये घेण्यात आला होता। या अनुषंगाने श्वेता शालिनी ज्या भाजप आयटी सेलच्या महाराष्ट्राच्या प्रभारी आहेत त्यांनी भाऊ तोरसेकर आणि सोशल मीडियावरील भाजपचे समर्थक असलेले चेतन दीक्षित जे एक पेशाने प्राध्यापक आहेत त्यांना अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस पाठवली आहे आणि ₹1 ही नोटीस आहे। सोशल समाज माध्यमांवरती या संदर्भात श्वेता शालिनी यांनी ट्विट केले। आपण जर पाहिलं तर या ट्विट नंतर, या सगळ्या घडामोडीनंतर भाजप आयटी सेलच्या समर्थकांनी, जे पदाधिकारी आहेत मात्र भाजपचे समर्थक आहेत, त्यांनी भाऊ तोरसेकर आणि चेतन दीक्षित यांना समाज माध्यमांवरती जाहीरपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली। त्यामुळे श्वेता शालिनी यांच्या दाव्यासंदर्भात नेमकं काय होतं, श्वेता शालिनी आपला दावा कायम घेतायत की तो मागे घेतायत, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। अमित, ओम, या नोटीसीत नेमका कोणता उल्लेख केलेला आहे? या नोटीसमध्ये श्वेता शालिनी यांनी असं म्हटलं की समाज माध्यमांवरती व्हिडिओमध्ये आणि एकंदर जो काही कंटेंट प्रसारित करण्यात आला, चेतन दीक्षित यांची पोस्ट असेल किंवा भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ असेल, यामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आणि पराभवाच्या संदर्भात आपलं नाव जोडलं गेलंय, त्यामुळे आपण त्यांना ही अब्रू नुकसानीची नोटीस पाठवत आहोत। अशा प्रकारची एक नोटीस श्वेता शालिनी यांनी या दोघांनाही पाठवलेली आहे। निश्चित ओम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सुशांत पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुशांत, भाजपच्या प्रवक्ता श्वेता शालिनींची ज्येष्ठ पत्रकारांना नोटीस बघायला मिळते। हो, नक्कीच श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकरांना नोटीस पाठवलेली आहे। त्याबाबत विवेकानंद गुप्ता यांनी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यासंबंधी आमच्याशी संवाद साधला आणि त्यांनी असं सांगितलंय की आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना नोटीस दिल्या। ह्याच प्रकरणावर आम्ही भाऊ तोरसेकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर भाऊ तोरसेकरांनी त्याच्यावर असं वक्तव्य केलं की अजून माझ्या हातात नोटीस मिळालेली नाही आणि त्याच्यात काय याचा उल्लेख अजून मला माहीत नाही, त्यामुळे त्यांनी त्याबाबतचं प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे। बरं, या नोटिसीमध्ये कोणता उल्लेख केलेला सध्या चर्चा होते? तो एक व्हिडिओ एका प्रकारचा जो टाकला होता त्याबाबतचा आक्षेप घेण्यात आला आणि त्या व्हिडिओच्या याच्यावर त्यांनी आक्षेप घेत नोटीस बजावलेली आहे। अमित, निश्चित धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीसाठी। तर भाजपा पराभवानंतर आता वेगळंच नाट्य रंगलेलं बघायला मिळतंय। भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनींची ज्येष्ठ पत्रकारांना नोटीस बघायला मिळते। श्वेता शालिनींची भाऊ तोरसेकर यांना अब्रू नुकसानीची नोटीस त्यांनी पाठवलेली आहे, तर भाऊ तोरसेकरांसह चेतन दीक्षित यांना सुद्धा ही नोटीस पाठवलेली आहे। भाजपाचेच विवेकानंद गुप्ता तोरसकरांसाठी आता लढणार आहे।